नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे, सरकारी कर्मचारी तिसरे अपत्य लपवत असल्याचे आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार, सेवेतून बडतर्फ। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी, तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करणार का, हा मुख्य प्रश्न। या संदर्भात मला भरपूर कमेंट प्राप्त झाल्या, त्यामुळे या विषयावर व्हिडिओ व्हायरल करत आहेत करिता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पहा। तिसरे अपत्य संदर्भात शासन निर्णयाचे स्पष्टीकरण असे आहे की सन 2005 नंतर नियुक्त करण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना 2 पेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते। तिसरे अपत्य असल्याचे आढळल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे। याचा अर्थ असा आहे की शासकीय कर्मचारी तिसरे अपत्य लपवत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते। अनेक जिल्हा प्रशासनाने या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत। शासकीय कर्मचारी तिसरे अपत्य लपवत असल्याबाबत व 2005 नंतर 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य असणारे कर्मचारी शोध मोहीम कार्यवाही सुरू होणार आहेत आणि कार्यवाही सुरू केली आहे। सरकारी सेवेत असणाऱ्या सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना 28 मार्च 2005 नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना माहितीच्या अधिकाराखाली असंख्य पत्र प्राप्त झाल्यामुळे आता कार्यवाही निश्चित होणार। महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो। राज्यात 2005 नंतर कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्याच्या संदर्भात हमीपत्र कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत आहेत आणि विभाग प्रमुख घेत आहेत। प्रत्येक जिल्ह्यात हे त्यांच्या विभागात तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन बडतर्फ करण्याबाबत धडक पाऊल उचलण्याचे कार्य सुरू झाले आहेत। या कार्यवाहीत गोंदिया जिल्ह्यात या नियमाची अंमलबजावणी सुरू केली असून तिसऱ्या अपत्य असल्याची पहिली विकेट गोंदिया जिल्ह्यात पडली आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागताना द्यावे लागते। नोकरीत लागताना 2च अपत्य असल्याबाबत शपथपत्रात किंवा हमीपत्रात स्पष्ट लेखी कर्मचाऱ्यांनी आता द्यावे लागत आहे, परंतु कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल करून कर्मचाऱ्याने तिसरे अपत्य प्रमाणपत्रात दाखवले नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। नोकरी जाऊ नये म्हणून तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 2 अपत्य असल्याचे खोटे प्रमाणपत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसे खोटे प्रमाणपत्र दिले जाते, म्हणून प्रत्येक कार्यालयात खोटे प्रमाणपत्र दिले आहे किंवा नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे व क्रमप्राप्त आहेत। गोंदिया जिल्ह्यात प्रशासनाने ही मोहीम राबवणे सुरू केले आहे। लहान कुटुंब आहे म्हणून शासनाची दिशाभूल करून खोटी प्रमाणपत्रे सादर करून सध्या नोकरीत कार्यरत आहेत। शासनाची दिशाभूल करत असून आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे माहितीच्या अधिकाऱ्यात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे आणि इतर सर्व मंत्र्यांकडे माहिती मागवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सांगली महानगरपालिकेत तिसऱ्या अपत्याबाबत प्रमाणपत्र लपवाछपवी केल्याचे दिसून येत आहे। सेवेत सन 2005 वर्षात हजर झाल्यानंतर सुद्धा काहींना 3 अपत्य पेक्षा जास्त अपत्य असल्याचे दिसून येईल आणि या संदर्भात सर्वच विभाग आणि सर्वच विभाग प्रमुखांकडून सक्त अशा सूचना देण्यात याव्यात। लहान कुटुंब प्रमाणपत्र नियमाचे काटेकोर पालन करावे व सक्त आदेश देऊन दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आणि दोषी कर्मचाऱ्यावर शासनाची दिशाभूल करून शासनाच्या तिजोरीतून बंपर आर्थिक पगार घेऊन फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी असे
आदेश शासन स्तरावरून देण्यात यावे आणि देण्यात येणार आले आहेत आणि म्हणून या संदर्भात मिरज येथून श्री सचिन शिंदे यांनी शासनाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे आणि या संदर्भात लहान कुटुंब परिपत्रक असणार आहे आणि या संदर्भातील लहान कुटुंब असणारे परिपत्रक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या शासनाची लिंक देत आहे. आपण तेथून या शासन निर्णयाची लिंक घेऊ शकता किंवा PDF सुद्धा घेऊन वाचू शकता आणि हे जे तुम्हाला येथे पांढऱ्या अक्षराने आणि पिवळ्या पट्ट्यामध्ये जी लिंक दिसत आहे ही लिंक आपल्याला जी दाखवली आहे तथा ही लिंक शासन निर्णयाची आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.